हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजचा दिवस एकदम स्पेशल आहे. स्पेशल यासाठी आहे की आम्ही 2 महिन्यापूर्वी कार बुक केली होती, त्याची आज डिलिव्हरी मिळणार आहे. सो इथे तीच माझी पटापट आवरून घेण्याची तयारी चालू आहे. स्वयंपाक बनवत आहे. एकीकडे त्रिशासाठी पोळ्या, आमच्यासाठी भाकर आणि वांग्याचं भरीत, असा मस्त असा स्वयंपाक मी रेडी केला. आणि त्यानंतर मी आणि त्रिशा आम्ही दोघी पण रेडी झालो. आणि तुम्ही बघू शकता मी मस्त असा खूप सुंदर रेड रोजेस आणि जिप्सीमधला हार बनवून घेतला होता गाडीसाठी. हारचं डिझाईन असंच पाहिजे हे माझं गाडी बुक झाली त्याच दिवशी ठरलं होतं की हार मला अशाच डिझाईनचा पाहिजे. सो छान असा मोठा हार बनवून घेतला आणि त्यानंतर आम्ही गेलो शोरूमला हुंदाईच्या. आम्ही हुंदाईची कार बुक केलेली होती. तिथे गेल्यानंतर सगळं डॉक्युमेंटेशनची वगैरे प्रोसेस चालू होती. त्यात आमचा 1-1.5 तास गेला आणि त्रिशा खूप जास्त एक्सायटेड होती कारसाठी, कारण आम्ही पहिली जेव्हा कार घेतली तेव्हा ती खूप लहान होती, ती 1 वर्षाची पण नव्हती. सो तिला तेव्हा काही कळत नव्हतं, बट आता तिला कळायला लागलं आहे. सो ती खूप एक्सायटेड होती आणि फायनली आम्हाला कारची डिलिव्हरी मिळाली आणि आम्ही घेतली आहे हुंदाईची न्यू लॉन्च झालेली वेन्यू, जी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाली. आणि आम्ही असंच रँडम बघण्यासाठी म्हणून गेलो होतो आणि आम्हाला ती कार प्रचंड आवडली. सो आम्ही ती तेव्हा बुक केली आणि तिला वेटिंग असल्यामुळे ती 2 महिन्याने आम्हाला आज डिलिव्हर झाली. सो कार घरी आणली. बेसिक अशी आम्ही पूजा करून घेतली. माझी फ्रेंड पण आलेली आमच्यासोबत शोरूमला डिलिव्हरी घेण्यासाठी. सो अंकिता, मी, त्रिशा आम्ही तिघींनी मिळून मस्त अशी कारची पूजा केली. त्यानंतर आम्ही घरी आलो. अंकिताने खूप सुंदर असं स्वीट आमच्यासाठी आणलेलं होतं. ते स्वीट दिसायलाच इतकं सुंदर होतं, त्याचं प्रेझेंटेशनच इतकं छान होतं की ते खाण्याचा आम्हाला कुणालाच मोह आवरला नाही. आम्ही घरी आल्यावर स्वीट एन्जॉय केलं. त्यानंतर चहा वगैरे घेतला. नंतर मी रात्री स्वयंपाक वगैरे करून जेवण झाल्यानंतर आम्ही दगडूशेठला जाण्यासाठी निघालो. आणि काही स्पेशल ओकेजन असलं तरच साडी नेसून होते. सो मी छान अशी साडी नेसली. त्यानंतर आम्ही रात्री 10 वाजेला दगडूशेठला गेलो कार घेऊन. मस्त अशी गुरूंकडनं आम्ही कारची पूजा करून घेतली. पूजा आणि दर्शन अगदी निवांत झालं. त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो आणि मी कार ड्राईव्ह करायला घेतली. फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो भीती वाटत होती, तितकीच एक्साइटमेंट पण होती आणि खूप छान वाटलं. मस्त असं मी ड्राईव्ह केलं. त्रिशाने सनरूफचा आनंद घेतला. तिचं असं होतं की मला सनरूफमध्ये उभं राहायचं आहे आणि ॲक्च्युली आम्ही कार सनरूफसाठी म्हणूनच चेंज केली, कारण आमच्या पहिल्या कारला सनरूफ नव्हतं आणि पहिली कार घेऊन ऑलमोस्ट आम्हाला आता 10 वर्ष व्हायला आली होती. सो म्हटलं चला कार चेंज करूया आणि त्रिशाने मस्त असा सनरूफचा आनंद घेतला आणि छान असा आजचा आमचा दिवस स्पेंड झाला. चला तर मग भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.